त्यातील शुभलक्ष्मी या कंपनीमध्ये भीषण ब्लास्ट झालेला आहे. काय पूर्ण या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, जीवितहानी किती आणि काय झालेलं आहे? सकाळी 4:30च्या दरम्यान एक नागरिक राऊत म्हणून आहेत शिरगावचे, त्यांनी प्रत्यक्ष येऊन अग्निशमन दलात आमच्या कंट्रोल रूमला माहिती दिली की मानकुली MIDCमध्ये ब्लास्ट झालेला आहे आणि आग लागलेली आहे. त्यामुळे माझी जी रात्रपाळीची टीम आहे ती संपूर्ण या ठिकाणी तात्काळ 2 मिनिटांमध्ये दाखल झाली. पाठोपाठ आम्ही या ठिकाणी जसं पोहोचलो तर बघतो की पाठीमागे आपण बघतो रिॲक्टर आणि रिॲक्टरला लागून जे रिसिव्हर असतं, म्हणजे हा एक केमिकल प्लांट आहे जे औषधींसाठी लागणारं प्रॉडक्ट या ठिकाणी ते बेन्झीन नावाचं बनवतात असं प्राथमिकरित्या समजलेलं आहे. आणि सडनली त्यामध्ये ब्लास्ट होऊन त्या ठिकाणी आगसुद्धा लागलेली होती भीषण प्रमाणामध्ये. कारण पाठीमागे आपण जे बघतो प्लास्टिकचे ड्रम आहेत 200-200 लिटरचे, त्यामध्ये ज्वलनशील पदार्थ जे सॉल्व्हंट म्हणतो ना आपण, ते या ठिकाणी मिथेनॉल होतं आणि अतिज्वलनशील असल्यामुळे प्रचंड पेट घेतलेला होता. आणि 2-2.5 तासाच्या पूर्ण या ठिकाणी फोम वगैरे पावडर ABCचा वापर करून फोम प्रचंड प्रमाणामध्ये वापरून सदरची आग आटोक्यात आणली. कंपनीमध्ये 4 कामगार होते, ते बाहेर असल्यामुळे त्यांना कुठल्या प्रकारची दुखापत किंवा काही झालं नाही. परंतु प्रत्यक्षदर्शी आणि जे पाठीमागे गाव आहे खरवई गाव, तिकडून आता माझे नगरसेवक आणि समाजसेवक त्यांनी येऊन सांगितलं आहे की बाबा त्या ठिकाणी त्या रिसिव्हरचा जो भाग आहे अंदाजे 100-1 किलो वजनाचा, तो तिथून उडून त्या ठिकाणी पडला चाळीमध्ये आणि तो एका व्यक्तीच्या फॅमिली म्हणजे कुटुंब झोपलेलं होतं. तर त्या महिलेच्या पाय म्हणजे तुकडाच झालेला आहे ॲक्च्युली. आपण मला आता त्यांनी फोटो दाखवून त्यावरून समजलं. तर पाय पूर्ण बाहेर निघाला आहे अर्धा गुडघ्यापासून आणि दुसरा पायसुद्धा पूर्ण छेद पडला आहे. छोटी मुलगीसुद्धा त्यामध्ये जखमी झालेली आहे आणि त्यांचे जे आहेत पतीच्या महिलेचे ते सुद्धा जखमी झालेले आहेत गंभीररित्या. असं एक प्राथमिक स्वरूपात आता मला घटनास्थळी, कारण फायर विझवण्याचं काम आत्ताच संपलेलं आहे. तर त्या लोकांना हॉस्पिटलाइज केलेलं आहे, दोघांना KMला पाठवलेलं आहे आणि एका व्यक्तीला या ठिकाणी बदलापूरला आणि सिव्हिलला आपल्याकडे नेण्याचं समजलं. सर, ही जी कंपनी त्या ठिकाणी काय अग्निशमन यंत्रणा होती तेव्हा काही सेफ्टी घेण्यात आली होती का? हां, अग्निशमन यंत्रणा आता कसं पूर्ण आपण बघतो की पूर्ण हे छतपासून तर सगळं उडालेलं आहे, या ठिकाणी काहीच नाही. पाठीमागे जे आपण बघतो जे रिसिव्हर आणि रिॲक्टरचा भाग आहे, जवळपास 8-10 फुटाचा खड्डा जमिनीमधून उकरून ते बाहेर फेकल्या गेलेलं आहे. त्यामुळे सर्व अस्ताव्यस्त झालेलं आहे. काही असं 2-4 सिलेंडर पडलेले या ठिकाणी दिसतात, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे.